हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आपल्याला आज होळी मायसाठी लाकडं गोळा करायचं आहे, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा तुम्ही. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तर गाईज, सायंकाळी आम्हाला याच ठिकाणी होळी पूजन करायचं आहे. तर आम्ही तयारीला लागलो आहेत, पाहू शकता तुम्ही. सगळ्यांनी घरून 2-2 लाकडं आणायचे, तेव्हा होळी माझ्याजवळ यायचं. सर्वांना होळी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर ठीक सायंकाळी 7 वाजता आपल्या होळी मायसाठी शिवारमधील नागरिकांनी लवकरात लवकर यायचं. आम्ही आता जातोय होळी मायसाठी लाकडं घेण्यासाठी. तर लक्की दादा आपले चिंच तोडत आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. भाऊ आज व्हिडिओ बना मुदा कशी आहे आपली होळी माय बाकीशे तेवढं कसं कुचं गोळा कधी घ्या जाता. तर फायनली गाईच, होळी मायसाठी आम्हाला असे लाकूड असे खूप छान भेटले आहेत आणि खूप मोठमोठले आहेत, पाहू शकता तुम्ही. तिकडून बघितलं तर शिव आणि प्रेम पण लाकडं घेऊन आले आहेत, पाहू शकता गाईस तुम्ही. खूप मोठमोठले लाकूड होते, त्याच्यामुळे मी पण तोडून घेतलेत, छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, पाहू शकता गाईस. तर गाईस, कुऱ्हाडीचा थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपण एकदम सावधगिरीने आणि हळुवारपणे लाकूड तोडण्याचं काम चालू केलं ते पण. तर फायनली आपले लाकूड तोडून घेतले. निलेश आणि शशिकांतनी एकदम होळी मायसाठी एकदम बरं असं रचण्याचं काम चालू केलं, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, ग्रामीण भागात हेच खूप मोठा आनंद भेटतो आम्हाला. तर फायनली मित्रांनो 2 तासच्या मेहनतीनंतर आमची होळी माई पूर्ण क्लिअर झाली आहे. तर सायंकाळी होळी माईमध्ये पूर्णपणे या भाऊचं जास्त सहकार्य आहे. या भाऊने आम्हाला तर पाहू शकता गाईस तुम्ही, होळी माई आमची एकदम सुंदर पद्धतीने आम्ही केली आहे. मी आहे कार्यकर्ता इथला. सगळ्यांनी लवकर या, इथं होळी माय करायची आहे. नमस्कार. तर फायनली गाईज, आमच्या शिवारमधील सर्वजण एकत्रित आले आणि होळी माई आमची पेटली आहे, पाहू शकता तुम्ही. तर होळी माईला सर्वजण रिंगण मारत आहेत, पाहू शकता गाईज तुम्ही. आई वळीले बोलावू शरबत दांडा चढावू, आई वळीले बोलावू दांडा चढावू, होळी माय तू होळीवर सदा शिमगा खेळीवर, होळी माय. तर गाईज, दरवर्षीप्रमाणे आमच्या ग्रामीण भागातील लोकांनी होळी पूजन केलं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.